नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता पहिला अध्याय व श्लोक आणि अर्थ पाहणार आहोत. श्रीमद भगवद्गीता पहिला अध्याय अर्जुन विषादयोग. मूळ पहिला अध्यायाचा प्रारंभ. अथ प्रथमाध्याय अर्थ. पहिला अध्याय सुरू होतो. मूळ श्लोक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या श्लोकाचा अर्थ. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले. मूळ श्लोक. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुषडम्य राजा वचनमब्रवीत. अर्थ. संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला. मूळ श्लोक. पश्चैता पांडुपुत्राणामाचार्य महती चमूम व्यूढां द्रपद पुत्रेण तव शिष्येण धीमतः. अर्थ. अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. मूळ श्लोक. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समयुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा धृष्टकेतुश्च कीतानः काशीराजस्य वीर्यवान् पुरुजिकुन्तिभोजस्य शैबस्य नरपुण्डव युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजास्य वीर्यवान् सौभद्रद्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की या सैन्यात मोठी मोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ, शैब्य, पराक्रमी, युधामन्यू, शक्तिमान, उत्तमौजा, सुभद्रापुत्र, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. मूळ श्लोक. अस्माकं तु विशिष्टाये तानि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं ब्रवीमि ते. या श्लोकाचा अर्थ आहे, हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. मूळ श्लोक. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय अश्वत्थामा विकर्णश्च सौमतिस्थतैव च. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. अर्थ. आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. मूळ श्लोक. अन्येच बहवः शूरा मदर्थे व्यक्तजीवितः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अर्थ.
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. श्लोक 10. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. श्लोक 11. अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. या श्लोकाचा अर्थ आहे, म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. पुढचा श्लोक. तस्य सज्जनयन हर्ष कुरु वृद्धा पितामह सिंहनादं विनद्योच्चैष षडक्दध्वै प्रतापवानम्. या श्लोकाचा अर्थ, कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. श्लोक 13. ततः षडख्याश्च भैर्यश्च पणवानकगोमुखा सहसैवाभ्यहन्त्यन्तस्य शब्दस्तुत्मुलोऽभवत्. या श्लोकाचा अर्थ, त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. श्लोक 14. ततः श्वेतर्ययैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवा पांडवाश्चैव दिव्यौ षडखौ प्रदधमतु. या श्लोकाचा अर्थ, यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने ही दिव्य शंख वाजवले. पुढचा श्लोक. पाश्चजन्यै ऋषिकेशो देवदत्त धनंजया पौंड्रधम्यो महाषडख भीमकर्मा वृकोदरा. याचा अर्थ, श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. श्लोक 16. अनंत विजय राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. या श्लोकाचा अर्थ, श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. पुढचा श्लोक. काश्चच्च परमेश्वासः शिखण्डीच महारथा धृष्टोद्युम्नो विराटश्च सात्यकीश्वा पराजितः. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु षडखान्दन्धु पृथक्कृपथक. या श्लोकाचा अर्थ, श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न राजा विराट, अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या अध्यायातील एकूण 18 श्लोक व त्याचे अर्थ असे पाहिले. धन्यवाद.